तुझ्या जवळ राय नाही. मी एक नंबर भाज्या बनवतो. लुगडा धुतच नाही ह्या बुडकीचा मस्त कसं चकचक लुगडा धुतो. चकचक लुगडे धुयेस तर माहितच आहे म्हणजे बायका गोष्टी करतात तुझ्या. म्हणून अशी एकही दिवस आपल्या सासूच्या लुगडे धुवायला का नाही नेलीस का? एक तरी पेन्शन खाशील तू तर मी काय आलं नेऊ. पेन्शन खाशील तू 4 तो म्हणतास ना कर आता गुडकीच्या. यायचं नाही का माझ्या हातामध्ये इकडं. नाही, पुढच्या इथे सांगून ठेव इकडे आली नाही पाहिजे हे माझ्या हद्दीमध्ये. डायरेक्ट तुझा पोरगा बिरगा आला ना माझ्या हद्दीत चांगला लटकवून ठेवतो त्याला. हो पाहतो ना का ती पोरगी एक ना जास्त परल ना काय बदमाशदारी आहे ते. माझ्या पोरीला काही म्हणायचं नाही. तुझ्या पोरीचा सांगू नको आम्हाला. म्हणून लोकांच्या पोरीच्या गोष्टी करतेस. तुझी पोरगी कशी आहे आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे तू कशी आहेस. सांगू आम्हाला नव्हते गे म्हणून तुला मागले. झाली आता होय. आता का पैसे खर्च करायचे आहेत दवाखान्यामध्ये येऊन येऊन झाला. कशी बोलते गे आपल्या मायला ये तशीच करेल का? दवाखान्यात नाही नेल का गे तुझी? नाही गुडघे तुझ्या पोरी पण मला मोठा रंज येऊन गेला. आल्या तर खात्याच्या पुढे नाही आणला पण मोठ्या गोष्टी सांगतात. तुझा गे तुझा नको करू. आमच्या मायचा आम्हीच करतो ना. आपल्या मायचा हगला न्या आपल्या घरी न्या आपल्या मायले रोजपासून मी करोय नाही ना काही नाही. गुडघे तू चालली जा. लष्कर बायको पडची तर मा का असं पाहून माझ्या भावाने लग्न केलं गे. हा बायको बरं एवढी झगडे पडची तर कशी कशी राहिली तर मा माझी माईच्या जवळ न कशी नाही का तर. गाव कसा घ्यायची घसरून पडतो का काय करतो का मा. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. बापा 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 हा काव दे कसा कसा तुझा साडीचा रंगाडा मांडणी घ्या. एकही दिवस नाही लावलो भावाच्या घरची साडी ना. सोडदारी तर साडी सफा साडीच्या धोत्र्याला लोंबून टाकलं. अब तर काय झालं फोटोच काढत आहो ना. रील बनवत आहो. मला आवडते रील बनवाले. कायच्या रील आहोत गे कायच्या रील आहोत कायचे व्हिडिओ बनवतेस तर. बारा मास साड्या लावून फोटोच काढतेस तर का भेटते फोटो काढून. काढू दे रे कांताबाई का झालं काढू दे नुसतं. हो म्हणजे तेच धंदे आहेत आम्हाला. पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे दारीचा ना. तुझ्या पोरीसारखी आहे का बाई. ते काय पण त्या सारंगबाईच्या पोरीचा बुक आहे. तिची पोरगी काय कशी व्हिडिओ बनवते साजरी अशी कशी का कंबर खोपून व्हिडिओ बनवते. मला नको सांगूस त्या मनी बिनीचा. मला आवडत असा बायासारखा साड्या लावून व्हिडिओ काढणी. तुझी मनी आहे मस्त व्हिडिओ बनवता साजरा. जसं नाही का रोमाला गेलो हो तुम्ही. रोमनातल्या बाया मस्त गोष्टी करत होत्या गे. सारींची पोरगी एक नंबर व्हिडिओ बनवते म्हणून. हो का पण ह्या दारी आगे का होते त्या साडीच्या धोत्र्याला लावलीस काय का हार त्या साडी दारे. आगे तर तुला फोटो खिचावाचा आहे तर त्या साडीच्या पोरीसारखे व्हिडिओ तरी बनव. दारे नाव तरी होईल काहीतरी. असं स्वारला साडी लावून फोटो काढून का भेटते. आबा कांते गौर बिऊर नाही टाकलीस का यंदा. नाही टाकलो. मागच्या वर्षी नव्हतं टाकलो. गौर बिऊ टाकला का नाही का मग नाही का उपास धरायला लागते ना. उपास धरणं माझ्याच्यानं जम नाही. खाताडीचाच नाही तरी एक नंबरची कांते. आहे कहाची खाताडी आहो ये. मला नाही का उपास धरायला नाही जम. मला कलमेजला वाणी जीव लागते. मी कामाधंदाची बाई आहो. मी ऍपल बनाना काही बी फ्रूट आणतो मी आपल्या घरी. मोठ्या लोकांच्या चोंदऱ्या. ती काय मोठा लोकांना गरीब सपस खाते आजकाल कांते. 50 रुपयाच्या केळीमध्ये माझा अर्धा बाजार होते. मी काकांचा सायंकाळी बाजार उठल्यावर जातो. फळामुळाचा बाजार भेटल म्हणून मला. त्या दिवशी माहिती आहे का केलू मी सुशीबाई फळाचे वांगे आणलो. मला का माहित त्या वांग्याला कीड लागली आहे म्हणून मी काही पाहिलो नाही ना काही नाही. अंधारही झाला होता सफा बाजारही उठला होता. तर पिंकीच्या बापानं पाहिलं त्या टोपलीमध्ये. मला म्हणते एवढी भिकार चोटाच्या घरची पोरगी आहेस म्हणते. हा 5 रुपये फळाचे वांगे आणलीस म्हणते. मी म्हणलो बाजाराला दे ना 500 रुपये खंचून. चादरा बाजार आणतो ना म्हणलो. उगा राहिला. होय कशी बोलते सुशीबाई. जिंदगानीला पैसे नाही लागत का. दोघच नवरा बायको आहो ना मी कमावणार आहे. नवरा कमवते तर हिचा अर्धा दारू पेते सुशीबाई उडवते. माहितच आहे माझी कंडिशन. तरी तुम्हालाही माहित आहे. त्या इंस्टाग्रामवरच्या लोकांनाही माहित आहे कमी बेवडा आहे माझा नवरा. तरी बोलता मालच नाहीये पण कांते फळाफुडाचे वांगे सडला सोडला भाजीपाला नाही आणावा. बिमाऱ्या फैलतेत ना. माझे मा गरिबीतून निघलो बाई. फळाफुडाचे काम असे पडलेले वांगे खाऊन गिराडे गेले आहेत ना. तुम्ही म्हणता का बिमाऱ्या होतात. नाही होत आम्हाला गरीबाला बिमाऱ्या. तुम्हाला सावकार लोकांनाच बिमाऱ्या होतात. सांगणे कांते का लावतेस तर सांगून दे नाही आम्ही लावून ना. आता पहा एवढ्या तिकीटच राहिली पाहिजे ते गोष्ट. कोणापर्यंत गेली नाही पाहिजे. पाय खुशी बाई नाही पहिलेच सांगत आहो. तू नको सांगू. नाही सांगा मी. त्या दिवशी नाही का थ्रेडिंग करायला गेलो होतो मी पार्लर मध्ये. तर ते म्हणलं मला फेंड्रम लाव म्हणलं.
फेनरम लाव म्हणतात. आता 15 दिवस झाले फेनरम लावत आहो मी. कायचा फेंद्र आई फेनरम ट्यूब राहते एवढा एक ट्यूब राहते असं चेहऱ्याला लावायचा राहते फेनरम. बाई जेव्हापासूनचा फेनरम लावत आहो ना मस्त गोरी गोरी दिसतो. आमचा पिंकीचा बाप त्या रोजी का म्हणे माहित आहे का कांते मस्त भुरी भुरी दिसतायचे म्हणे. मी म्हणजे याला का सांगू म्हणलं का ह्याचा फेनरम लावत आहो तर मग नाही का कुठते बाई माझा मला कोणत्या किरमा नाही लावू दे. पॅन्ड्रम म्हणत आहेस का तू कांते? आई हो तो कायचा का पॅन्ड्रम न फेनरम लाव का बाई घे मस्त 40 रुपयाची आहे. पाहिलं मस्त गोरा गोरा चेहरा दिसते ना माझा. वाटते का निंदाला जात होतो म्हणून. नाही वाटत. घ्या नाही मस्त तुम्ही कारा कारा पडल्या घ्या फॅनरम. घेऊन का सुशीबाई दोघी मध्ये? दोघी मध्ये का ना मा 40 रुपयाची फॅनरम न दोघी मध्ये घेऊन म्हणतात. तू एकली घे तू एकली घे घेऊन पैसा ये पिंकीचा बाप मस्त त्या रोजी माझी तारीफ करे म्हणतो कांते मस्त गोरी झालीस म्हणे. हो मी म्हणतो त्याला मी काहीच नाही लाव बाबा म्हणलं चेहऱ्याला खायला सांगू मग हे माणसं नाही का बाई सफा बदनामी करते. हो. भर चौकामध्ये म्हणतात क्रीम लावू लावू पांढरी झालीस दारे म्हणते. हा. लगेच दिवसाची आलीच नाही सुशीबाई घराकाड. माझा निंदा चालू आहे. हो का हे सहारीन बाई येत राहते मा कसं आहे मला गमते. हो गे कांते तो सणाचा दरवाजा काढायला लावा सपा भाषे ते हे हगू हगू करतात ना घरचे लोक. नसाचा दरवाजा नाही लावणार दोन्ही गे बाबा यायचे त्यानं. हो ना मस्त वाटते ते. म्हणून कांते आम्ही तुमच्या घरी नाही येऊ. तो घे बापा घे कोरलू वस्तू घे आता. होय कांते तुला एक गोष्ट विचारू का? खरं खरं सांगशील का मला? कोणता उपाद आणलो गे मी आता विचार का होता. चेहऱ्याला का लावते कांते मस्त गोरी गोरी दिसत आहेस ना. नाही मा काहीच नाही लावली छी मला आजपर्यंत डाग नसे माझ्या चेहऱ्याला असं काहीच नाही लावलं. चांगले कांते खरं खरं का लावतेस ना? नाही लावये का बाई का लावये मी निंदा रोवाला जाणेवाली बाई चेहऱ्याला का लावत हो तुम्ही. माझा नवरा बोंबलते असा चेहऱ्याला काही लावू नाही दे. पावडरच लावतो तरी मला बदो बदो मारते. माझं मा कोणाकडून भूल दिसता ये तुला नाही लावत आहो ना मी काहीच. मला नसे तसा सबक काहीचाच. चांगले कांते का लावतेस ना? सांगून दे नाही आम्ही लावून ना. आता पहा एवढा तिघीतच राहिली पाहिजे हे गोष्ट. कोणापर्यंत गेली नाही पाहिजे पाय सुशीबाई. नाही. पहिलेच सांगत आहो. एवढे कपडे मा वल्ले न वल्ले होऊन गेले पाण्याच्यानं झोपूनच राहिली मी. का गे माझे कपडे का नाही काढलीस तू? बसून उठा असेल ना तुझे काय आले कपडे काढत गे मी. असं हो का मग का आता काढायला की कपडे काढले असते तर अरे वल्ले नसते झाले माझे कपडे. आणि तू गावाला जातेस तर तुझ्या नवऱ्याचे कपडे कोण धुते ते? तू येतेस का धुवायला? बरं झाला एखाद दिवस कपडे धुतलीस तर ना. एखाद दिवस कपडे धुतलीस तर 12 मास माहेरी जात राहतेस. तुझ्या नवऱ्याचे कपडे मीच धुतो ना. तू कहाले ते गे नुसते 12 मास झगडतीत राहतस माझ्या संग. अगे मी तुझ्या संग झगडलो नाही. मग फक्त मी तुला काय म्हणलो का हे कपडे का नाही काढलीस पाणी आलं तर? तू घरामध्ये उठाने सगळ्याकडून असेल ना तुझे कपडे मी काढू. अगे तर काढायला काय काढलीस तर? गुडघे पाय आपल्याला सुनीले पाहून ठेव. पाय गुडघे तू या माझ्या संग जास्त बोलू नको म्हणाई. तू माझ्या संग जास्त बोलू नको. अगे पाय तू ऐकून घे. हे गुडघे तशीच आहे. काला झगडता मला तू आपल्या जागेचा हिस्सा देऊन दे ना. यातून मोकळी काय मी आपल्या नवऱ्याला धरून कोटी चालली. मला देऊन दे हिस्सा. मी जातो आपल्या नवऱ्याला धरून राहतो तिकडं. मला काही खुशी नसेल की तुझ्या जवळ राहायची झगडे. मला तर येते राहतच नसते आपल्या नवऱ्याला धरून चाललो. मलाही नसेल राहायचं. या घरामध्ये दुसरा येते मीच जातो. लहान आहेस तर तुझ्या हातीत बनवलं. आता राहा तू आपल्या सासूच्या कर मस्त पेन्शन नाही का त्या? भेटते त्याच्यात खुश राह. मी चाललो गुडघे